पाऊस पण यायला लागलाय हा. काय करावं बाई, लय पाऊस आहे इकडं. अन्वीचं तिकडं मरणाचा हाल होत असतेला आईचं. अन्वीचं दीक्षा काय हॉस्टेलला आहे, तिचं काय एवढं टेन्शन नाही मला, पण अन्वीचं लईच वाईट वाटतंय मला. काय करू, अन्वी आज तशी 10 वर्षाची होईल, म्हणजे 10 वर्षाची कंप्लीट होईल. तिचं 25-26चं वय झालं. मग विचार करा, एका आईला किती मनामध्ये टेन्शन असेल भावा बहिणींनो. हां, अशा गोष्टी गाडीमध्ये चालली रस्त्यात, गाड्या वाहतात ना. आणि परस बी का नाही, साड्या बी नाही त्या मला एक दिली वहिनीने साडी. हां, आम्ही गेलो त्या ताईंकडे, त्या ताईने इतकं भारी समजून सांगितलं ना, त्यावेळेस पण माझं दुखणं तर पळूनच गेलं. कारण प्रत्येक गोष्ट अशी असते ना भावा बहिणींना, नाही का, आपल्याला मनासारखं तर म्हणजे आपल्या घरासारखं बोलणार समजून सांगणार असं माणूस भेटल्यावर भारी वाटतं का नाही, सांगा बरं तुम्ही. मी अजून पण काम कष्ट करणारच आहे. जोपर्यंत माझा जीव आहे, जीवात जीव आहे, तोपर्यंत मी अन्वीला कशाची कमी पडू देणार नाही, दीक्षाला कशाची कमी पडू देणार नाही. फक्त देवाने मला चांगलं ठणठणीत ठेवावा एवढीच अपेक्षा आहे. देवाकडे काहीच मागणं नाही माझं देवाकडे. कारण मर म्हणलं तरी मला कुणी म्हणलं का नाही मरून जा, तरी पण मी मरू शकत नाही. का? कारण मला मरायला चान्सच नाही. कारण अन्वी नीट असते ना तर मी पटकन असं डोळं झाकून घेतलं असतं, पण नाही मरू शकत. कारण जे माझी आई करते अजून काही दिवसांनी माझ्या आईला ते पण होणार नाही ना अन्वीचं, बरोबर आहे का नाही. आणि मला मी कष्ट करणार का अन्वीला बघणार का काय म्हणून बघणार, काहीच नाही. कष्ट करावं तर अन्वीला घरी ठेवावं लागते, कोंडून कोण माणूस नाही. आता आई मला किती दिवसाची, काय आयुष्यभर माझी आई जाणार आहे का मला, सांगा बरं तुम्ही. आणि तुम्ही नवऱ्याचं म्हणसान तर नवरा 1 रुपयाच्या काडीचा अजून त्याची हिंमत बी नाही माझ्यासमोर यायची, त्याची लायकी पण नाही. मस्त मला वाटतं की नवऱ्याने फोन करावा, ये म्हणावा, हेडव बघतोय, ये बाया तुझं किती हाल आहे, तर एवढ्या लांब लेकरं सोडून गेले, असं तर नाही सोडाच, तुझी माझी लेकरं कशी आहे ते असं तर म्हणलं तरी मला आनंद वाटेल का नाही, सांगा बरं तुम्ही. पण त्या नासक्याला दात इचक्या तोंडाच्याला तसं त्याचं काही घेणं देणंच नाही पडलेलं, तर मी काय करू, काहीच करू शकत नाही. काम चालू आहे रस्त्याचं, पाऊस पण यायला लागला. सायकल गाडी आहे ना सायकल.